आश्वासन लेखी आहे की तोंडी आहे? आज लेखी 3 दिवसामध्ये कागद भेटून जाईल. तीन दिवसामध्ये लेखी कागद आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हो, मिनिट तयार व्हायला 3 दिवस लागतात. नाही, पण आम्हाला विश्वास आहे म्हणूनच आम्ही मागे घेतो. विश्वास नसतात आम्ही मागे नसतो घेतो. मागच्या लोकांना सुद्धा दिसलं पाहिजे. मी आता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन. या ठिकाणी आयोजित आमरण उपोषण या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, आमदार जोरगेवारजी, आमदार भांगडियाजी, परिणय फुकेजी आणि सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, उपोषणकर्ते रवींद्र टोंगे आणि त्यांचे सहकारी विजयराव बलके, प्रेमानंदजी जोगी काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी हे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणावर आघात आम्ही होऊ देणार नाही. आणि ज्या प्रकारे एक संशय तयार झाला आहे ओबीसी समाजाच्या मनामध्ये की आता आमचं आरक्षण कमी होणार, त्याच्यात वाटेकरी येणार, त्याच्यामध्ये आम्हाला सरसकट कोणाचा तरी समावेश करण्यात येणार, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे त्या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे. खरं म्हणजे या निमित्ताने मला अतिशय स्पष्टपणे सांगायचं आहे की राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे, पण त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकासमोर उभा आहे, एकमेका विरोधात उभा आहे. अशा प्रकारची परिस्थिती तयार होऊ नये ही काळजी राज्य सरकार निश्चितपणे घेणार आहे आणि ती घेतली गेली पाहिजे. आणि बहुतांश मराठा समाजाची देखील तशाच प्रकारची अपेक्षा आहे. शेवटी राज्यामध्ये आपण सगळे एकत्रितपणे नांदत असतो, त्यामुळे समाजामध्ये भेदभाव तयार व्हावा अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारकडनं कदापि होऊ नये असाच आमचा प्रश्न असणार आहे. आणि म्हणूनच त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारे कुठेही दोन समाज अमोरासमोर येतील असा निर्णय या ठिकाणी होणार नाही. यासोबत खरं म्हणजे वेगवेगळ्या मागण्या ज्या काही कालच्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या त्यात बहुतांश मागण्यांवर सरकारने अतिशय सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत. आणि आमच्या मीडियामधल्या एका बंधूंना शंका असल्यामुळे त्यांना देखील हे सांगू इच्छितो की या संदर्भातले मिनिट्स ऑफ द मीटिंग देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देण्यात येणार आहेत आणि संपूर्ण बैठक ही रेकॉर्ड झालेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आश्वासन मिळेल आणि होणार नाही असे करणाऱ्यांपैकी आम्ही नाही. या उलट माननीय बबनरावजी तायवाडे निश्चितपणे या गोष्टीचे साक्षीदार आहेत की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये ज्या वेळी आम्ही गेलो आणि जे आश्वासनं दिली ती सगळी आश्वासनं आम्ही पूर्ण केली. ओबीसी समाजाकरता 26 GR हे त्या ठिकाणी आम्ही काढले आणि विशेषतः ओबीसी समाजातल्या तरुणांना
शिक्षणाकरता असेल, परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भात असेल, त्या ठिकाणी हॉस्टेलच्या व्यवस्था असतील, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय हे मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने घेतले. आताही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 4,000 कोटी रुपये आपण ओबीसी समाजाच्या विभागाला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी विविध योजनांकरता उपलब्ध करून दिलेले आहेत, जेणेकरून आमच्या ओबीसी मुलांचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांना असतील, युवकांना असेल, एक भविष्यामध्ये त्यांचं चांगला विकास व्हावा, प्रगती व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने आपला राहिलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय वेगळं केलं आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसी करता फोकस पद्धतीनं त्या ठिकाणी योजना चालल्या पाहिजेत, हा प्रयत्न आपण निश्चितपणे सुरू केलाय. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देखील ओबीसी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, ज्यामध्ये विशेषतः मेडिकल कॉलेजेसमध्ये दुर्दैवाने ओबीसी समाजाला कुठलंही रिझर्वेशन नव्हतं. पण एवढ्या 70 वर्षानंतर पहिल्यांदा ओबीसी समाजाला 27% मेडिकल ऍडमिशन मधलं रिझर्वेशन हे माननीय नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा, जी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी होती, ती मागणी मान्य करत त्या ठिकाणी तो दर्जा देखील देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या निमित्ताने केलेलं आहे. खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, आता जवळपास आपण हॉस्टेलच्या संदर्भात इमारती भाड्याने घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता हॉस्टेल आपण सुरू करतो आणि हॉस्टेलमध्ये ज्यांना ऍडमिशन मिळणार नाही, हॉस्टेलची समजा संख्या संपली आणि एखादा व्यक्ती जर हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळू शकली नाही, तर त्याला स्वाधार सारखी योजना करून त्याला त्या ठिकाणी बाहेर राहण्याकरता आपण पैसे उपलब्ध करून देणार आहोत. अशा प्रकारचा निर्णय देखील हा राज्य सरकारने या निमित्ताने घेतलेला आहे. मी एकच गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की राज्य सरकार पूर्णपणे ओबीसी समाजाकरता, ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता अतिशय स्पष्टपणे कटिबद्ध आहे. काल ज्या ठिकाणी ओबीसीच्या जनगणनेच्या संदर्भातला विषय देखील आला आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे ते देखील आम्ही समजावून सांगितलं, त्यातला मार्ग काय निघतो तेही समजावून सांगितलं आणि यासोबत मी स्वतः विधान परिषदेत सांगितलं होतं की एकदा आतापर्यंत देशातल्या कुठल्याच राज्याने अशा प्रकारचा एक्सरसाइज केला नाहीये. पहिला एक्सरसाइज बिहार करताय आणि त्यामुळे बिहारमध्ये नेमकं त्यांनी काय केलं आणि त्याचा काय परिणाम आहे हे एकदा आपल्या समोर आल्यानंतर मग आपली एक्सरसाइज कशी करायची या संदर्भातला निर्णय आपल्याला घेता येईल. त्यामुळे कुठल्याच मुद्द्यावर आम्ही नकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतलेली नाही. तर ओबीसी समाजाकरता आज मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपण ओबीसी समाजाला घर मिळावे म्हणून 10 लाख घरांची योजना या ठिकाणी आखलेली आहे आणि त्यातनं मोदी आवास योजनेच्या माध्यमातून गरीब ओबीसी समाजातला आमचा जो गावगाड्यातला व्यक्ती आहे, जो बेघर आहे, त्याला त्या ठिकाणी घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू. मी या निमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला ही विनंती करतो की सातत्याने आपण राज्य सरकार सोबत जर समन्वय साधला तर राज्य सरकारला ओबीसींचं हितच करायचं आहे, ओबीसींचं हितच करायचं आहे, ओबीसींचे प्रश्न सोडवायचे आहेत. मी असं म्हणणार नाही की सगळे प्रश्न सुटले आहेत, प्रश्न खूप सोडवायचे आहेत, पण आपला जर समन्वय असला तर राज्य सरकारची प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, मी स्वतः असेल, सुधीरभाऊ असतील, आमचं मंत्रिमंडळ असेल, आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. आणि मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला हे देखील आश्वस्त करू इच्छितो की ओबीसीच्या योजनांकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. त्याला लागेल तेवढा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल. अनेक वेळा काही गोष्टी आपल्याला कल्पना आहे की कधी कधी डिले होऊन जातात, शेवटी प्रशासकीय व्यवस्था असते, पण तुमचा अंकुश आमच्यावर आहे. त्याच्यामुळे सातत्याने मला असं वाटतं की राष्ट्रीय ओबीसी महासंघासारख्या ज्या काही संघटना आहेत आणि ओबीसी समाजात काम करणाऱ्या इतरही संघटना आहेत, याचा एक सातत्याने जो पाठपुरावा असतो
त्यामुळे सरकार देखील मला असं वाटतं की सातत्याने सकारात्मक निर्णय घेते आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. खरं म्हणजे काल बैठक झाली. कालच्या बैठकीमध्ये काही लोकांनी नंतर आम्हाला सांगितलं की आम्ही राहून गेलो, आम्हाला देखील बोलवायला पाहिजे होतं. राज्य सरकारची काही अडचण नाही, अजून कोणाचे विषय राहिले असतील तर त्यांच्याही सोबत बसून त्यांचेही विषय किंवा कुठल्या संघटनेला रिप्रेझेंटेशन नसेल मिळालं तर त्याही संघटनेला बोलवून त्यांच्याही सोबत चर्चा करून शेवटी ओबीसी हिताचे विषय जे जे मांडतील त्या सगळ्यांसोबत चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठली संघटना सुटली असेल तर त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करू, त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊ. पण काल मला असं वाटतं की 2.5 तास अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि वेगवेगळ्या मागण्यांवर आपण मोठ्या प्रमाणात चर्चा केली. एवढंच नव्हे तर ओबीसीतला जो मायक्रो ओबीसी घटक आहे, भटके आणि विमुक्त, त्यांच्याही समस्यांच्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे आणि सकारात्मक अशा प्रकारची चर्चा ही या ठिकाणी झाली आहे. आणि मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मनापासून आभार मानतो की या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपलं आमरण उपोषण या ठिकाणी परत घेतलेलं आहे आणि त्यासोबत आज आंदोलन देखील स्थगित केलेलं आहे. त्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः रवींद्र टोंगे यांच्यासारखा एक युवा इतके दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. मी खरं म्हणजे त्यांना देखील या ठिकाणी त्यांचा जो संघर्ष आहे त्याबद्दल मी कौतुक करतो आणि थोडी तब्येतीची काळजी आता त्यांनी घ्यावी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा नीट चेकअप करून, कारण एवढे दिवस शेवटी उपोषण केल्यानंतर शरीरावर देखील त्याचा परिणाम होतो, त्यामुळे त्यांचा नीट चेकअप करून घ्यावा. मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही आपण आश्वासनं दिलेले आहेत ते निश्चित आपण पूर्ण करू आणि ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक आपले आभार या ठिकाणी मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.